आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाशोपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वैशिष्ट लयरंगामंडित शत्ताशक्त पारंगत राजनेती धुरंधर पौरपता पुरंदर शक्ती अकुलांतर सिंहासनाधीश्वर राजा छत्रपती महाराज विजय असो जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव. पाहुणे आदरणीय गौरी आणि माझ्या प्रिय मित्रांनो व मैत्रिणी, आज आपण सर्व येथे स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीने एकत्र आलो आहोत. ही अभिमानाची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शूर योद्धे तर ते एक दूरदर्शी दृष्टी राजा होते. त्यांनी प्रलिपूर परीक्षित स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी आणली. स्वराज म्हणजे केवळ सत्ता नव्हे तर ते स्वतःचा सन्मान न्याय आणि स्वाभिमान हे त्याचे तत्व होते. महाराजांनी स्त्रियांचा सन्मान धर्म शिस्तबद्ध सैन्य आणि सक्षम प्रशासक यावर विशेष भर. त्यांच्या राज्यात स्त्री पुरुष न्याय मिळत होते. सर्वांना न्याय मिळत होते. आजही असे. त्यामुळे लोकांचा राजा म्हणून ओळखले जाते. आजच्या काळात शिवाजी आपण प्रामाणिकपणा धैर्य प्रामाणिकपणा नेतृत्व आणि राष्ट्रप्रेम शिकायला हवे. फक्त जयघोष न करता विचारांना आपल्या जीवनात उतरवणे हीच त्यांची खरी मानवंत ठरेल. शेवटी एवढेच म्हणून शिवराज्याचा जिवंत ठेवूया आणि एक जबाबदार सशक्त समाज घडूया. जय जिजाऊ शिवराय जय हिंद. महाराष्ट्रात इतिहास लिहिला गेला तर कोणी ऐरागैरांना नव्हे. लिहिला तो हिरव्या पिवळ्या शाईने, तलवारीच्या खणखणाटीने आणि घोड्यांच्या डापाने आणि शहराच्या डापाने. हा जयराज घडीवला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मुजरा छत्रपती शिवरायाला, मुजरा त्याच्या राजाला, मुजरा छत्रपती शिवरायाला, मुजरा त्याच्या राजाला. तिच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला जोड नाही. जो अतंग आहे समुद्रासमान, त्याचा छत्र म्हणजे आवाज सन्मान. तो त्या सूर्याची शान, मराठी
जनतेच्या मनावर आणि महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणार राजा म्हणजे शिवछत्रपती. आले किती गेले किती उडून गेले भराला, आले किती गेले किती उडून गेले भराला. पण संपला नाही, संपणारही नाही माझ्या राजाचा दरारा. अंधार होत चालला दिवा पाहिजे, अंधार होत चालला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवबा पाहिजे. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आर्य आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अज्ञान हृदय लढण्याचा त्यांचा इरादा अनेक होता. अज्ञान हृदय लढण्याचा त्यांचा इरादा अनेक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. असा जिजाऊचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आर्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाऊ तर वडिलांचे नाव शहाजीराजे होते. त्यांनी तोरणा, राजगड, रायगड, रोईडा, प्रतापगड असे अनेक किल्ले जिंकले. अनेक बलाढ्य लढण्यासाठी तर त्यांनी मावळ्यांच्या सोबतीने हिंदवी स्वराज्य स्थापना केली. जय जिजाऊ, जय शिवराय. त्या कुशीतून एक हैराचा बगला भगवा टिळ्या चंदनाचा शिवनेर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्राचा एक शिवाजीराजा होऊन गेला. महाराष्ट्राचा एक शिवाजीराजा होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजनवर गव इथे उपस्थित शिवभक्त मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरवी राखी चौगुले. आज 19 फेब्रुवारी अखंड हिंदू स्वराज्य आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. प्रथम आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुलगा. 19 फेब्रुवारी 1630 चा सोन्याचा दिवस. या मंगल दिनी महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊचा फोटो एक शिवरायाचा जन्म झाला. तो शिवराज म्हणजे रयताचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. आईचे नाव जिजाबाई असे होते. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार, धाडशी आणि कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले आणि ते पूर्ण करण्यासाठी अवघ्या 15व्या वर्षी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी वालेश्री अशा मावळ्यांनी प्राणप्रणास लावले. जाता जाता इतकेच बोलते की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचं शुभावेल, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचं शुभावेल. धन्यवाद. छाती होती पोलादी त्यांची, डोळ्यात त्यांच्या अंधार. छाती होती पोलादी त्यांची, डोळ्यात त्यांच्या अंधार. त्या माझ्या शुभाचा करती सारे जय जयकार, करती सारे जय जयकार. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वेदिका आहे. आज 19 फेब्रुवारी आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव राजमाता जिजाऊ आणि वडिलांचे नाव छत्रपती शहाजीराजे भोसले असे होते. सर्वप्रथम या रयतेच्या राजास मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते. धन्यवाद. काशी कला जाती मथुरा मस्जिद होती, काशी कला जाती मथुरा मस्जिद होती. अगर शिवाजी न होते सुन्नत सबकी होती, अगर शिवाजी न होते सुन्नत सबकी होती. नमस्कार. मी रुई प्रभाकर गंगाधरे, इयत्ता दुसरी. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील मान्यवर आणि बजाव बालमित्रांनो, आजचा हा मंगल उत्सव नाही तर स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याची ज्वाला प्रज्वलित करणारा शिवजयंतीचा पवित्र सोहळा आहे. ज्या दिवशी शिवनेरीच्या कडे कपारीत एक तेजस्वी सूर्य उगवला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराज म्हणजे रणधुमाळी, पण त्याहूनही अधिक म्हणजे रयतेची माया. त्यांनी उभारलेले स्वराज्य भौगोलिक सीमा नव्हत्या, तर ते होते स्वत्वाचे, स्वाभिमानाचे आणि स्वातंत्र्याचे राज्य. जय भवानी जय शिवाजी हा नारा नव्हता, तर तो होता अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा हुंकार. स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्ष
संरक्षण, राज्यकारभार, शिस्तबद्ध प्रशासन, पराक्रमासोबत करुणा हे सारे गुण महाराजांच्या चरित्रात सोन्यासारखे झळाळतात. आज आपण महाराजांची जयंती साजरी करत असताना फक्त मिरवणूक काढून थांबू नये, तर त्यांच्या विचारांची मशाल आपल्या मनात पेटवली पाहिजे. सत्य, धैर्य, परिश्रम आणि देशप्रेम हेच खरे शिवचरित्राचे सार आहे. चला तर मग आपण सर्वजण संकल्प करूया की महाराजांचे विचार आचरणात आणून एक सशक्त, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी भारत घडूया. जय जिजाऊ, जय शिवराय. ज्यांचं नाव घेतल्यावर अभिमानाची छाती फुलते, ज्यांचं नाव घेतल्यावर अभिमानाची छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असणाऱ्या 12 हत्तींचा बळ संचालते, 12 हत्तींचा बळ संचालते. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, माझा मानाचा मुजरा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर त्याच्या प्रतापी बाळ जन्माला आले. शिवाई देवीच्या नावावरून त्याचं नाव शिवाजी ठेवण्यात गेलं. आईचे वात्सल्य, वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या सत्कारातून शिवाजी नावाचा योद्धा या जगात दिला. स्वराज्य स्थापनेची संकल्पना ज्यांच्या रक्तात रुजली, मग राजे आयुष्यभर स्वराज्याची पताका फडकात ठेवते. शेवटी एवढेच म्हणेन की आले किती, गेले किती, उडून गेले भराभरा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायाचा दरारा, माझ्या शिवरायाचा दरारा. नमस्कार, माझे नाव सिया संदीप पाटील. मी इयत्ता 3ची विद्यार्थिनी. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या आईचे नाव जिजाबाई, त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले. त्यांना मराठा समाजाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर आणि आदर्श राजा होते. सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माझ्या मित्र मैत्रिणींनो, सुरुवात करण्यापूर्वी एकच सांगावंसं वाटतं. सह्याद्रीच्या कड्याकड्यातून एकच आवाज घुमतोय, दऱ्याखोऱ्यातून एकच गर्जना घुमते. अरे आधी ज्याचं नाव घेतलं की सरसत रक्त, ते म्हणजे माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज 19 फेब्रुवारी, आज त्या वाघाचा जन्मदिवस. ज्याने मुघलांच्या अंगात धडकी बनवली, ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले आणि 18 गट जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. राजे फक्त नावाचे नव्हते, तर ते रयतेचे कैवारी होते. ज्या काळात आया बहिणींची अब्रू सुरक्षित नव्हती, त्या अंधाऱ्या काळामध्ये जिजाऊंचा शिवबा सूर्यासारखा तळपला. अरे हातावर मोजऱ्या मावळ्यांना घेऊन ज्याने लाखांच्या फौजाला दूर तारली, तो म्हणजे माझा शिवा. ज्याने अफजल खानाचा कोठा बाहेर काढला, तो म्हणजे माझा शिवा. आणि ज्याने औरंगजेबाच्या दरबारात वाघासारखी डरकाळी फोडली, तो म्हणजे माझा छत्रपती. आज लोक म्हणतात शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत, पण मी म्हणते महाराज पुन्हा जन्माला येण्यापेक्षा प्रत्येक घरात
जमलेले गुर्जर वर्ग आणि ते जमलेले माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, आज आपण शिवजयंती पवित्र प्रसंगी इथे जमलो आहोत. आज शिवाजी महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर या नव्या युगाचे निर्माते होते. आज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर महासाहेब जिजाऊंच्या पोटी या महापुरुषाचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे स्वप्न साकारून शिवनेरी किल्ला जिंकून शिवनेरी किल्ल्याची पायाभरणी केली. शुभाचा शान मराठ्यांचा मान, शुभाचा शान मराठ्यांचा मान. चला घेऊया शुभाचे महान बलिदान, चला घेऊया शुभाचे महान बलिदान. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैष्णवी बाबू गंगाधरे. मी आता 4थी ची विद्यार्थिनी. आज 19 फेब्रुवारी म्हणजे शिवरायांचा जन्मदिन. शिवरायांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई होते. जिजाबाई जाधव घरातील होत्या. जिजाबाईंचे लग्न अगोदरचे नाव जिजाबाई लखुजीराव जाधव. शिवरायांचे वडील लखुजी जाधव यांच्या निजामशाहीच्या दरबारात हत्या झाली. तेव्हापासून शिवरायांनी एक मनी स्वप्न धरले होते की आपला शिवबा दुसऱ्याची चाकरी करणार नाही, तो स्वतःच्या रयतेचे राज्य निर्माण करील, म्हणजे स्वराज्य निर्माण करील. त्याच आशेने त्या शिवरायांना घडवत होत्या. शिवरायांनी ते स्वप्न साकार केले. त्यांनी स्वराज्य निर्माण केले व महाराष्ट्रात नाव कमावले. धन्यवाद. मी वेदा बाजीराव पाटील, इयत्ता 4थी वर्गाची विद्यार्थिनी. मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही सांगू इच्छिते. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी गेल्याने नव्हे, महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कोणी गेल्याने नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला हिरव्या पिवळ्या शाईने, तलवारीच्या कणकणाटीने, घोड्यांच्या टापाने आणि शाहिराच्या डपाने. आणि हाच इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. रुद्राया छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला तोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागर समान, त्याचं क्षेत्र म्हणजे आभाळाचा समान. तो या सूर्याची शान, मराठी मनाची दगदगता अभिमान, काळीज आहे सह्याद्री, झाला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. बंदुकीच्या जोरावर आणि हट्टाच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हट्टाच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि हट्टाच्या धाकाशिवाय, बंदुकीच्या जोराशिवाय आणि हट्टाच्या धाकाशिवाय मी त्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत, तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या माझ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र, माझ्या जिगरबाज मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र. आणि आज त्या महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका रत्नाचा जन्म झाला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासावर सुवर्णाक्षराने इतिहास लिहिला. त्याच्या ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये ठासून भरली आहे. आणि असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते. तेथे एक बेलवाडी नावाचे गाव होते. तेथे एक छोटासा किल्ला होता. मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी तेथे राहत होती. दादाजींना वाटले जाता जाता हा किल्ला घेऊन जावं, म्हणून दादाजींनी थोडं तिडकं सैन्य गोळा केलं आणि मल्लम्मावर चाल करून
पळून गेले. परंतु मल्लमाई जिद्दीची चिकाटीची तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजीने अजून थोडं सैन्य गोळा केलं आणि ते मल्लमावर पुन्हा तुटून पडले. आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवलं की मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं करायचं. तेव्हा तिला कैद करत असताना ती आत गेली आणि आपल्या तान्या बाळाला घेऊन बाहेर आली. तेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं केलं. तेव्हा तिला वाटले की आता जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली, नतमस्तक झाली आणि म्हणाली, राज, मी तुमची गुन्हेगार आहे. राज, जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, परंतु यामध्ये माझ्या छोट्या बाळाचा काही दोष नाही. शिवरायांनी हे ऐकून स्मित असे केले. त्यांनी चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला, दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मल्लमा देसाईच्या बाळाला उचललं, मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतून त्याला चमच्याने दूध पाजले आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर बसलेला दिसत आहे ना, तो आमचा भाचा आहे. अहो, मग तर तुम्ही आमच्या भगिनी झाला. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचा राजा बळकावून घेतो? अहो दादाजी, बहिणीचा राजा घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. आणि त्या सध्याच्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लमा देसाईला तिचं राज्य तर परत केलं, त्याहूनही तिला सोनी बांगडी देऊन तिला तिच्या घरी सुखरूप पोहोचवले. आणि म्हणूनच म्हणावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगाने कधीच केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगाने कधीच केलं नाही. आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणूनच आज जगाला छत्रपती शिवाजी महाराज पुढे झुकावे लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी स्त्रियांचा आदर केला. म्हणून आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला मला एवढंच सांगावंसं वाटतं की अगं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. अगं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अगं, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. अगं, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेघ आहे. तुम्ही समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे, तू जिजाऊची लेक आहे. आता अनेक वर्ष झाली तरी अलीकडच्याच एका काळातील प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. आताच 5-6 वर्षापूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना गाईडने प्रश्न विचारला, तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचंय की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं आहे? तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि तुमचं सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. माझ्या देशात ज्या राज्याचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राज्याचं मला रायगड बघायचा आहे, त्या राज्याचं मला रायगड बघायचा आहे. म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटतं की जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेलात आणि जर तुम्हाला कोणी विचारले की तुम्ही कुठून आहात तर त्याला अभिमानाने सांगा की ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं अशा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो आहोत. म्हणूनच मला असं वाटतं की ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा होय. ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा होय. छाती ठोकून सांगते की मी शिवबाचा मावळा होय, की मी शिवबाचा मावळा होय. जाता जाता मला एवढंच म्हणावंसं वाटतं की देवाकडे राहण्यासाठी घर मागितले तर देवाने अख्खा राजवाडा दिला. देवाकडे एक फूल मागितले तर देवाने अख्खा बगीचाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितले तर देवाने अख्खा समुद्रच दिला. पण जेव्हा देवाकडेच देव मागितला तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच देव माणूस दिला. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनन्या नंदकुमार देवडकर. मी इयत्ता 4थी 5वी विद्यार्थी. आज शिवजयंती विषयी 2 शब्द तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व महान राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव छत्रपती शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते.
छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंकडून उत्तम संस्कार व पिता शहाजीराजांकडून शौर्याचा वारसा मिळाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ 15व्या वर्षी मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. अनेक गड व किल्ले जिंकले. त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला. गोरगरीब जनतेला सुखी केले. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांनी अखेरचा श्वास घेतला. छत्रपती शिवाजी महाराज एक समाजापुढे शूर, धाडसी व पराक्रमी होते. राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान. राजे तुम्हीच अस्मिता, तुम्हीच महाराष्ट्राची शान. जगती तुम्हीच छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान. जगती तुम्हीच छत्रपती, तुम्हीच आमचा स्वाभिमान. अशा या आदर्श राजात माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय शिवराय. राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर. रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरोसाच्या राजावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानितो जगला माणुसकीवर. जात पातना धर्म मानितो जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. शिवभक्तांच्या हृदयावर. शिवभक्तांच्या हृदयावर. महाराज तुम्हाला माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. रुद्राचा होता तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा होता तो वाघाचा ठसा होता. विचार्या सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता. विचार्या सह्याद्रीला माझा शिवबा कसा होता. जाणता राजा तो अयोध्येत रामा जसा होता. जाणता राजा तो अयोध्येत रामा जसा होता. संस्कारातून जपला त्याने जिजाऊंचा वसा होता. संस्कारातून जपला त्याने जिजाऊंचा वसा होता. धन्यवाद. छत्रपती शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. त्यांची जात मत मराठ्यांची, देशाला लहर आणली भगव्याची. त्यांची जात मत मराठ्यांची, देशाला लहर आणली भगव्याची. मूर्त मिटवली स्वराज्याची, मूर्त मिटवली स्वराज्याची. म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्गाने येथे उपस्थित माझ्या शिवभक्तांनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव स्पाली प्रशांत पाटील. मी आता 5वी ची विद्यार्थिनी. आज मी इथे एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. संपूर्ण देशाला अभिमान आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. सर्वप्रथम रयते राजे छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुद्रा. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस. या मंगल दिनी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. छत्रपती शिवाजीराजे भोसले होय. ते शिवाजीराजे व माता जिजाऊंचे पुत्र होते. शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व चाणाक्ष बुद्धीचे होते. त्यांना माता जिजाऊंनी उत्तम संस्कार शिकवण दिली. तर वडील शिवाजीराजांकडून त्यांनी शौर्याचा वारसा मिळवला. माता जिजाऊंनी बालवयातच स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रुजवले. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे, असा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण केला. असा प्रचंड
निर्माण केला. शिवरायांनी त्याच दृष्टीने राज्यात विजयी घोडादौड सुरू केली. त्यांनी मावळ्यांसोबत राणेश्वराच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी जीवाला जीव देणारे मावळे तयार करून गनिमी कावा व दृढ शक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून शिवरायांनी माता जिजाऊंचे स्वप्न सत्यावर उतरवले. 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला व जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला. सर्वांना न्याय, सर्वधर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर या न्यायाने सर्वजण वागू लागले. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. एक पराक्रमी राजा काळच्या पडद्यावर गेला. शिवरायांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला नवी प्रेरणा व उत्साह देतात. अशा या कर्तृत्वान राजाबद्दल बोलताना माझे शब्द अपुरे पडतात. शेवटी जाता इतकेच म्हणेन की तो आला नव्हता, त्याला आणला होता. तो मेला नव्हता, त्याला मारला होता. 32 दाताच्या बोकडाला माझ्या एकट्या राजानं फाडला होता. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची. आई साथ दे आई भवानी व मग जिजाऊंची. आमची जात मराठ्यांची, देशाला घर आणली भगव्यांची. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेया सतीश पाटील. मी इयत्ता 5वी ब ची विद्यार्थिनी. मी 2 शब्दात सांगणार आहे. शांती चित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर आणि आदर्श राजे होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाऊ माता होते. त्यांनी मावळ्यांसोबत राणेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य विचार आपल्याला नेहमीच प्रेरणा देतात. त्यांना माझी कोटी प्रणाम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकले नाही कोणासमोर, मुघलांचा बाप होता. आले किती गेले किती, पुढून गेले भराभरा. सपला नाही आणि सपणारच नाही माझ्या शिवबाचा दरारा. अंधार पार झाला आता दिवा पाहिजे. महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. धन्यवाद. मागून एखाद्या झाडाखाली बसावं, झाडाखाली विंचू निघावा, विंचकाला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखालून साप निघावा, सापाला बघून पळत सुटावं, पळता विहिरीत पडावं, विहिरीत मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं तर वाघ दिसावा, वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी, उडी टाकता एका फांदीला पकडावं, फांदीचं मोह उठावं आणि मधाचा थेंब तोंडात पडावा. याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अन्नाच्या भुकेत विचारांची भुकी विसरली की क्रांतीची सुरुवात होते. क्रांती करणाऱ्यांच्या रक्ताचे पाठ वाहू लागतात. क्रांती करणाऱ्यांच्या संसाराची रांगोळी होते. पण ज्यांचा क्रांती सहभाग नसतो अशा पुढच्या अनेक पिढ्या मात्र आनंदाने जगत असतात. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्वांना मी प्रथम अभिवादन करते. मी कुमारी सलोनी बाजीराव पाटील, इयत्ता 6वी ची विद्यार्थिनी. आपल्यासमोर विषय मांडते आहे कर्तव्यदक्ष, नीतिमत्त, श्रेष्ठ राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज. आमच्या महाराष्ट्राचा इतिहास दिला शाहिरांच्या डफांनी, घोड्यांच्या टापांनी, तलवारीच्या खणखराटांनी, ढगांच्या कडकडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. जगण्याचं भान आणि
इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, तर इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे. इतिहासाचे तंत्रज्ञान हे एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून मी शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी उद्युक्त झाले आहे. संपूर्ण भारतात चारी मुठभर मावळे घेऊन मुघलशाहीची कत्तल करून ती वेशीवर टांगून स्वराज्याची स्थापना केली ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश श्रीमंत कुलवंत राजाधिराज श्री शिवछत्रपती सह्याद्रीच्या कडकपरातून हिंदवी स्वराज्याच्या रुळी ठोकणारा सह्याद्रीचा बाणेदार ढाला वाघ अष्टपैलू जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे, अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे. माझ्या देशात शुभांसारखा युवा पाहिजे, माझ्या देशात शुभांसारखा युवा पाहिजे. समर्थ रामदासांनी असे सांगितले आहे की धर्मासाठी बलिदान होईल, मरा आणि स्वराज्य प्राप्त करा. हे वचन त्याने अनेक भक्तांना ऐकवले, पण ज्यांनी पूर्ण रूपात साकार केले ते थोर व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या मातेचं नाव जिजाई आणि पित्याचे नाव शहाजी भोसले. दिल्लीपतीच्या नरडीचे घोड घेणारे राजे आम्हाला सिंह रूपात दिसतात. महाराज असून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. ते आपल्या मावांना सतत म्हणायचे, सुलतानाच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का, दुसऱ्याच्या उजळीनेच पाणी प्यावे का. परकीय राजवटीत विनाकारण युद्ध होऊन आपली माणसे नाहक मरतात, कुटुंबाच्या कुटुंबही उद्ध्वस्त होतात, तरी आपल्या पदरी काय गुलामगिरी. असे सांगितल्याने त्या मावळ्यांचा चेहरा शिवरायांसारखा रागाने लाल भडक व्हायचा. ते म्हणायचे, बोला राजा बोला, तुम्ही जे बोलाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही आमचे प्राणही देऊ. हिंदवी स्वराज्य उभारताना शत्रू बलाढ्य होते, पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही. काळ कठीण होता, पण त्यांनी स्वाभिमान सोडला नाही. बादशाच्या बाजूने लाखो लोक होते, पण त्यांनी न्यायाची बाजू सोडली नाही. अरे शब्दामध्ये गोळवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी, शब्दामध्ये गोळवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी. अरे बघत नसतो आम्ही किती कुणाची जागीरदारी, बघत नसतो आम्ही किती कुणाची जागीरदारी. महाराजांच्या आदर्श राजकारणाबद्दल मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगते. उदाहरण पहिलं, महाराज नेहमी आपल्या मावळ्यांना म्हणायचे, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, म्हणजे जनतेचा एक पैसा देखील नुकसान होता कामा नये. असे प्रजादक्ष राजे होते. उदाहरण दुसरे, ते म्हणजे एकदा कल्याणच्या सुभेदारांची सून एक नजराणा म्हणून सैनिकांनी शिवरायांपुढे उभी केली. तिला पाहून छत्रपती उद्गारले, अशी चमूची आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. युक्ती आणि कूटनीतीमध्ये तर त्या काळी महाराजांचा हात पकडणं कुणालाही शक्य नव्हतं. एक परदेशी इतिहासकार म्हणतो, युक्ती आणि कूटनीतीमध्ये महाराजांच्या करावळी जितकं होतं तितकं औरंगजेबाच्या पूर्ण शरीरात नव्हतं. जयसिंहाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देऊन 21 ऐवजी प्रत्यक्षात 17 किल्ले देण्याचे राजकारण. अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम पर्वती प्रदेशात आणण्यासाठी केलेली कूटनीती, आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी केलेले आजारपणाचे नाटक आणि औरंगजेबाने जिजिया कर लागू केल्यावर तुमच्यावर इतके दारिद्र्य आहे का म्हणून त्याला हिरवण्यासाठी लिहिलेले पत्र, ही सर्व महाराजांच्या युक्तीची आणि कुशल बुद्धिमत्तेची उदाहरणं आहेत. शिवरायांच्या आपल्या मावळ्यांवरती अफाट भक्ती, एकता, बंधुता आणि मानवता हीच त्यांची खरी शक्ती. शिवरायांचा एक मावळा बाजी प्रभू देशपांडे याचे वर्णन करताना एक कवी म्हणतो, जिवंत नरवीर लढले, जिवंत नरवीर लढले, त्यात नवल कसले घडले, धडा वेगळे शिर झाल्यावर नुसते दळही लढले, मुरार बाजी म्हणती तयाना वरपताही त्यांची, पहा वाचुनी पाने आमच्या इतिहासाची, पहा वाचुनी पाने आमच्या इतिहासाची. शिवरायांचा एक मावळा समोरच्या 10 शत्रूंना भारी पडत होता, म्हणूनच अफाट सैन्य घेऊन आलेल्या शाहिस्तेखानालाही पळतामुळी थोडी झाली. जीव वाचना होता पण बोटावर निभावले. भल्या भल्यांची शक्ती सुद्धा आमच्या राजापुढे टिकाव धरत नव्हती. असा शक्तिशाली राजा या महाराष्ट्रावर पाहिला आणि सह्याद्री गर्वाने छाती काढू लागला. शिवरायांस आठवावे, जीवित व तृणत्व मानावे, इहलोकी परलोकी राहावे, तीर्थरूपे. व्हिएतनाम हा एक असा देश आहे की ज्याने हिंदुस्थानकडून जी प्रेरणा घेतली त्याचा एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेत 20 वर्ष युद्ध चाललं. अमेरिकेला वाटत होते या देशाला नष्ट करण्यासाठी केवळ काही तासच पुरे होतील, पण अमेरिकेला व्हिएतनामचे हे युद्ध चांगलेच महागात पडले. व्हिएतनाम या युद्धात विजयी झाल्यानंतर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी या विजयाचे रहस्य विचारले. त्यावर राष्ट्रपती म्हणाले, स्पष्टच आहे की अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवणं आमच्या देशाला शक्यच नव्हतं, परंतु युद्ध काळात एका महान राजाचे चरित्र माझ्या हाती आलं आणि त्यातूनच आम्ही युद्धनीती ठरवली. परिणामी काही काळातच आमच्या देशाची सरशोध आहे असं आम्हाला दिसून आलं. त्यावर पत्रकारांनी राष्ट्रपतींना विचारले, हा शूर पराक्रमी राजा कोण होता? त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिले,
शिवाजी महाराज. आणि त्यावर ते असे म्हणाले, जर हा शूर पराक्रमी राजा आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केलं असतं. आणि त्यांनी मृत्यूपूर्वी आपली अंतिम इच्छा अशी लिहून ठेवली की त्यांच्या समाधीवर खालील वाक्य लिहिलं जावं. आणि ते वाक्य असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधीस्थ झाला. आणि आजही ते वाक्य व्हिएतनामच्या त्या राष्ट्रपतींच्या समाधीवर लिहिलेलं आहे. आदर्शपुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्तारकार, सज्जनांचा कैवारी आणि एका नव्या युगाचा निर्माता, हे सगळं पाहिलं की पुन्हा पुन्हा आठवते. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. अवघे भूमंडळी, छत्रपतींचे चरित्र हा अनेकांच्याच अभिमानाचा विषय आहे. देशभक्ती, समाजसेवक, संशोधक आणि लोकसामान्य या सर्वांनाच या चरित्र चिंतनाबद्दल जिव्हाळा आहे. 325 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी देहत्याग केला आणि आजही त्यांचा कीर्तिरूपी देह या महाराष्ट्राच्या गाभाऱ्यात अजूनही आपल्या तेजाने तळपतो आहे आणि सुगंधाने दरवळतो आहे. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. अंधारात स्वराज्याचा सूर्य गोला, ज्यांनी तलवारीच्या धारेवर रयतेचा सन्मान जपला, ज्यांनी तलवारीच्या धारेवर रयतेचा सन्मान जपला, ज्यांनी सह्याद्रीला स्वाभिमान शिकवला, असे आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुप्रिया आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. आज आपण फक्त एका राजाची जयंती साजरी करत नाही, आपण साजरा करतोय स्वाभिमानाचा जन्म. पाहुणी छत्रपती तेज झुकल्या सर्वांच्या नजरा, पाहुणी छत्रपती तेज झुकल्या सर्वांच्या नजरा, जन्म दिली राजा तुम्हाला माझा मानाचा मुद्रा, माझा मानाचा मुद्रा. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर आई जिजाऊ व वडील शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्माला आले राजे शिवछत्रपती. शिवनेरी किल्ल्यावर वाढणारा तो छोटा शिवबा, आई जिजाऊ त्याला रामायण महाभारताच्या कथा सांगत होत्या. आई जिजाऊंनी त्याला तलवार दिली नव्हती, दिलं होतं धैर्य, दिलं होतं धर्म, दिलं होतं स्वराज्याचं स्वप्न. त्या संस्कारातून घडला सह्याद्रीचा सिंह, सह्याद्रीचा सिंह. आईच्या संस्कारांनी घडला तो सिंह महान, आईच्या संस्कारांनी घडला तो सिंह महान. जिजाऊंच्या स्वप्नातून जन्माला स्वराज्याचा अभिमान, स्वराज्याचा अभिमान. आपण वयाच्या 16 वर्षी हातात मोबाईल देऊन बसतोय. अरे माझ्या राजाने अवघ्या वयाच्या 16 वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं. आई भवानी समोर स्वतःच्या हाताचा अंगठा कापून रक्ताने अभिषेक केला आणि स्वराज्याची शपथ घेतली. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन गड किल्ले जिंकले. शिवराय एकटे नव्हते, त्यांच्या पाठीशी होते निष्ठावान मावळे, तसे की तानाजी मालुसरे, सिंहगड जिंकताना वीरमरण, बाजीप्रभू देशपांडे, पावनखिंडीत छातीवर गोळ्या झेललेल्या मुरारबाजी रणांगणात शेवटच्या श्वासापर्यंत लढले. जो 65 किलोची तलवार चालवतो त्याचं नाव येसाजी, जो 2000 सैन्याशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो 8 तासात घोडा पुण्याहून दिल्लीला घेऊन जातो त्याचं नाव संताजी. आणि या सर्वांना एकत्रित घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य वाढत होतं आणि विजापूरचा सरदार अफजल खान संतापला. तो सैन्य घेऊन निघाला, मंदिर फोडलं, भीती पसरवली, प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. दोघे आलिंगनासाठी पुढे आले, पण खानाने कपाटाने कट्यार काढून महाराजांवर वार केला. क्षणभर शांतता पसरली, पण शिवराय सज्ज होते, अंगावर चिलखत होतं आणि एका क्षणात वाघनखांनी खानाचा कोतळा बाहेर काढला. सह्याद्री दणाणून गेला. जय भवानी, जय शिवाजी असा नारा झुंजला. वाघनख्यांनी अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, वाघनख्यांनी अफजल खानाचा कोतळा फाडून गेला. मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावरही देवाने ज्याला झुकून मुजरा केला, स्वर्गात गेल्यावरही देवाने ज्याला झुकून मुजरा केला. असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. शिवाजी महाराजांनी अनेक महाकार्य केले. रायगडावर भगवा फडकवला, स्वराज्याचा राजा सिंहासनावर बसला. तो क्षण फक्त एक राज्याभिषेक नव्हता, तो होता गुलामगिरीवर दिलेला प्रहार, तो होता
गुलामगिरीवर दिलेला प्रहार, शाहिस्तेखानची पोटे कापली, विजापूर आणि दिल्लीच्या राजांना आपल्यापुढे झुकवले. जब तक सूरज चांद रहेगा शुभा तेरा नाम रहेगा, शुभा तेरा नाम रहेगा. शिवराय गेले पण त्यांचा वारसा जिवंत होता. छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेबाने छळ केला, धर्म बदलायला सांगितले, पण संभाजी महाराजांनी सांगितलं देह घे पण स्वाभिमान नाही. हा आहे महाराष्ट्राचा रक्ताचा रंग. मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा. झुकले नाही डोळे त्यांचे असा माझ्या शुभाचा छावा, असा माझ्या शुभाचा छावा. 3 एप्रिल 1680 रायगड शांत झाला. मावळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. तो फक्त मृत्यू नव्हता, तो होता एका युगाचा अंत, तो होता एका युगाचा अंत. पण महान व्यक्तिमत्व कधी मरत नाही, तर विचार बनून जिवंत राहतात. देह गेला पण तेच राहिलं. स्वराज्याचं स्वप्न जिवंत राहिलं, स्वराज्याचं स्वप्न जिवंत राहिलं. आज या शिवजयंतीच्या पवित्र दिवशी आपण सगळे उभे राहून हृदयावर हात ठेवून त्या महान राजाला, त्या स्वराज्याच्या शिल्पकाराला, त्या सह्याद्रीच्या सिंहाला मानाचा मुजरा करूया, मानाचा मुजरा करूया. चला पूर्ण ताकदीने घोषणा घेऊया. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय. स्वराज्य जननी जिजामाता की जय. भारत माता की जय. स्वराज्यासाठी आयुष्यभर शूरांना लढणारा होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाला फाडला होता. पुण्यात शाहिस्तेखानाला पुरंदर कोंडला होता. पुरंदरच्या पायथ्याला अफजल बाजी चतुराईने लढला होता. औरंगाबादला भिडला होता. महाराष्ट्र या मातीचा युगपुरुष शुभा राजा घडला होता. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांना माहिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळी पत्रलेखन करायचे, लेख लिहायचे, त्यावेळी सुरुवात करायचे. एक शब्द लिहून सुरुवात करायची. 2 शब्द. कुठला लिहायचे? जय म्हसोबा लिहित नव्हते. काय लिहायचे? जय शिवराय. सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय लिहायचे? जय शिवराय लिहायचे. त्यानंतर आपल्या पत्राच्या लेखनाला सुरुवात करायची. इतके महान लोक होते. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले. छत्रपती शाहू महाराज तुम्हाला माहित आहे. शाहू महाराज एकदा नाटक पाहत होते आणि नाटक पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग सुरू होता. लहान मुलानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान केला होता. शिवाजी महाराजांच्या वेशात ज्यावेळी तो मुलगा आला नाटक सादर करणारा छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा शाहू महाराज वर उठले आणि त्या नाटक करणारा जो मुलगा होता शिवाजी महाराजांची ज्यांनी भूमिका घेतली होती, त्या शिवाजी महाराजांचा भूमिका करणाऱ्या व्यक्तीला त्या मुलग्याला शाहू महाराजांनी वाकून काय केला? मुजरा केला शाहू महाराजांनी. त्या मुजरा कुणाला होता? तो छत्रपती शिवाजी महाराजांना होता. असे छत्रपती शिवाजी महाराज किती महान होते, थोर होते. आणि त्यांनी जी माणसं तयार केली ती माणसं इतकी श्रेष्ठ होती की शिवाजी महाराज वारल्यानंतर सुद्धा आपलं राज्य मुघलांना मिळालं नाही. त्यानंतर सुद्धा अनेक वर्ष राज्य ते आपलं टिकलं, लढवलं. आणि औरंगजेब जे स्वप्न होतं त्याचं की महाराष्ट्र घ्यायचा, स्वराज्य घ्यायचं, यांचं ते स्वप्न पूर्ण धुळीला मिळवलं. संताजी घोरपडे असतील, धनाजी जाधव असतील. संताजी घोरपडे कोण माहिती आहे तुम्हाला? ज्यांना संताजी कारखान्याला ज्यांचं नाव दिले ते संताजी घोरपडे इथले आपले कापशीचे आहेत. ते म्हणजे आपला इतिहास कसा आहे बघा. तो आपला इतिहास, शिवरायांचं चरित्र वाचा. शिवरायांचं चरित्र जे वाचेल तो आयुष्यात कुठल्याही संकटाला सामोर जाईल. कुठल्याही संकटाला तो आयुष्यात घाबरणार नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज नुसतं जय म्हणण्यापुरतं नाहीत, मिरवणुका काढण्यापुरतं नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आचरणात आणायचे. आपण त्यांच्याकडून काहीतरी कण शिकायचं, थोडं का असना. आणि आपण त्यांना आजच्या ह्या मंगल प्रसंगी पुन्हा एकदा आपण स्मरण करूया.